व्यापारी संघटनेच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी आज काहीतरी पद जाहीर करणार असेल. ते पद असं घटकाला देणार आहात की ज्यांनी आईबापांनी आपल्या पालकांनी देखील नाकारलेलं आहे आणि समाजाने देखील नाकारलेलं आहे. त्याच समाजाला आज आपल्या शिवसेना व्यापारी संघटनेत एक पद देऊन या समाजासाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून देतात. काय करणार? नमस्कार. मी शिवशाही शासन पक्ष या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आपल्याशी संवाद साधतोय. शिवशाही शासन पक्षाच्या आपण अंगीकृत संघटना या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. प्रामुख्यानं त्याच्यामध्ये महिला आघाडी आहे, तृतीयपंथी भगिनी आघाडी आहे, फादर बॉडी आहे, वाहतूक आघाडी आहे आणि आज आपण नव्यानं जे तृतीयपंथी भगिनी आघाडी जी आहे शिवशाही याच्या प्रदेशाध्यक्षा अर्चना शिंदे आहेत, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषामाई कांबळे आहेत आणि आत्ता प्रांताध्यक्ष कृष्णदादा साबळे आहेत, उपाध्यक्ष मंगेश डाकोरे आहेत, शहराचे अध्यक्ष शिवाजीराव खडसे आहेत आणि आज आपण नव्यानं तृतीयपंथी भगिनी ज्या आहेत त्यांची समीरा सुनील राजगुरू यांना आपण कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आज त्यांना देतोय. त्याचबरोबर शिवशाही शासन पक्ष सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य आपण आकाश घोलप यांच्याकडे ही जबाबदारी देत आहे. प्रामुख्यानं ही निवड करत असताना, यांना जबाबदारी देत असताना यांच्याकडनं सर्वसामान्य नागरिक असेल, व्यापारी वर्ग असेल, तृतीयपंथी भगिनी असतील, महिला भगिनी असतील व इतर सर्व बहुजन समाजाला, इतर समाजाला सोबत घेऊन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी या सर्व मंडळींनी या ठिकाणी कटिबद्ध राहावं अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती मी या निमित्तानं त्यांना केलेली आहे. प्रामुख्यानं शासकीय योजना ज्या आहेत त्या योजना महिला भगिनी असतील, तृतीयपंथी भगिनी असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता शासन कमी पडतं आहे. याच अनुषंगानं आपण शिवशाही शासन या पक्षाच्या माध्यमातून सरकारी जेवढ्या काही योजना आहेत, उदाहरणार्थ अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, मौलाना अब्दुल आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ असेल, नव्यानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तृतीयपंथी भगिनींसाठी एक महामंडळाची निर्मिती केलेली आहे, परंतु ते महामंडळ अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाही आहे. या माध्यमातून मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण तृतीयपंथी भगिनींच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीच्या संदर्भामध्ये आपण जे महामंडळाची जी घोषणा केलेली आहे तृतीयपंथी आर्थिक विकास महामंडळाची, ते तातडीने कार्यान्वयन करून ज्या सर्व समाजवास्य सर्व समाजांमध्ये काही प्रमाणामध्ये तृतीयपंथी या ठिकाणी आहेत, परंतु उपेक्षितांमुळं त्यांच्याकडं शासनाचा असलेल्या दुर्लक्षामुळं त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती ही खुंटलेली आहेत. आता आपण जर बघत असाल, समीरा सुनील राजगुरू ह्या इयत्ता 10वी शिकलेल्या तृतीयपंथी भगिनी आहेत आणि त्यांच्या अंतर्गत जवळपास 50 ते 55 तृतीयपंथी आहेत. तर यांच्या माध्यमातून जर त्या तृतीयपंथी भगिनींचं जर कल्याण आपल्याला करता आलं शासकीय योजनेच्या माध्यमातून, ते निश्चितच आपण आगामी काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत. एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. नमस्कार, मी बोलत आहे समीरा सुनील राजगुरू. ही उषाताईच्या माध्यमातून जी मला जे पक्ष भेटले महाराष्ट्र अध्यक्षाचं, ज्याच्याकडनं जे काही कार्य आहेत, जे काही आमच्या तृतीयपंथीयांसाठी, जे काही आमच्या ट्रान्सजेंडरसाठी जे काही आम्हाला कार्य, जे काही आम्हाला लाभ आतापर्यंत भेटलेले नाहीत, ते इथनं पुढं आता जे काय असतं ते आम्ही योजना मिळवतात येत आहे. युवराज भाऊच्या यांच्याकडनं जे आम्हाला योजनाचे लाभ होते ते लाभ आता आमचे जे पण तृतीयपंथीचे जेवढे लोक आहेत तेवढ्यापर्यंत पोहोचायचं कार्य मी करेन. या घटकाला समाजाने जे तृतीयपंथी आहे, जे समाजाने त्यांना नाकार दिलेला आहे, जे वाईट वर्ड जे बोलत असले की जे काय कार्यामध्ये जे काय असेल की तुम्ही हे कार्य करतात का नाही करत, की तुम्ही का करतात असं करता, की जे काही योजना आहेत जे शिवशाही अध्यक्ष शिवशाही अध्यक्ष युवराजभाई दाखले यांच्याकडनं जे आम्हाला भेटन त्यांचा आम्ही लाभ घेतो. त्यांचं खूप खूप आभार करतो की जे आम्हाला जे पद दिलं की त्याचं आम्ही पूर्णपणे सहकार्य करू शकतो. जयलवजी, मी उषामाई कांबळे, तृतीयपंथी भगिनी आघाडी यांची पुन्हा एकदा नियुक्ती
कार्याध्यक्षपदी त्यांना निवड केल्याबद्दल मी खरोखरच शिवशाही शासन व शिवशाही व्यापारी संघ या संघटनेचे मनापासून आभार मानते. कारण मी वेळोवेळी बोलत असते. युवराज भाऊ दाखले हे तळागाळात पाहणारा व्यक्ती आहे, एक कार्यकर्ता आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या समाजाने तृतीयपंथी भगिनींना टाकून दिले किंवा घरातले सुद्धा लोक त्यांना बघत नाहीत, वेळोवेळी त्यांच्यावर अन्याय होतोय, त्या अन्यायापासून दूर करण्यासाठी जे भाऊनी विडा उचलला आहे तो खरंच समाजात एक खूप मोठ्या लेवलचा आहे. मी समीराताईंना मनापासून शुभेच्छा देते. तुमचं शिवशाही व्यापारी संघामध्ये सहर्ष स्वागत. पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. लवजी.